चला मंडळी, आता उन्हाळा सुरू आहे. उन्हाळा म्हटला की वाळवणीचे पदार्थ सुरू होतात. तर आज मी तुम्हाला त्यातलाच एक पदार्थ दाखवणार आहे, ती म्हणजे उपासाची चकली. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी कुरकुरीत झाली आहे आणि अजिबात तेलकट होत नाही. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक नक्की करा. तर इथे मी एक छोटा साईजचा बटाटा घेतलेला आहे, कप भगर घेतली आहे म्हणजे की वरळी, आणि 1/4 कप मी घेतलेला आहे साबुदाणा. तर तो साबुदाणा आहे त्याला आपल्याला एकदम रफली बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. तुम्ही बघू शकता मी कसा बारीक केला आहे. थोडेसे दाणे असू द्यायचे. आता इथे जो साबुदाणा आहे तो आपल्याला एक 15 ते 20 मिनटं भिजत घालायचा आहे. त्याच्यानंतर एका मिक्सर बाउलमध्ये ना मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि जिरं घेतलं आहे. ह्याला आपल्याला एकदम रफ बारीक करून घ्यायचं आहे, पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे. आता इथे जो बटाटा होता तो मी सोलून घेतला आहे, किसून घेतला आहे आणि पाण्यात ठेवला आहे, तो काळा नको पडायला म्हणून. आता आपण इथे फोडणीची तयारी करू. त्याच्यामध्ये मी एकदम थोडंसं तेल घेतलं आहे, म्हणजे की एकदम एक छोटा चमचा तेल घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे हिरवी मिरची आणि जिरं होतं ते 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. ते परतवून झाल्यानंतर ना भगर जी आहे ती आपल्याला एकदा धुवून घ्यायची आहे. भगर एकदा धुवून झाल्यानंतर त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. भगरीला आपल्याला भिजत वगैरे काही घालायचं नाही आहे. आता इथे मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि त्याच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता या पाण्याला उकळी आल्यानंतर मग आपल्याला आता ह्याला झाकण ठेवून ह्याला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला. आता बघा ह्याला उकळी आलेली आहे. आता ह्याला छान अशी खतखत उकळी आली ना की त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आपली भगर जी आपण धुवून घेतली होती स्वच्छ. हे बघा, हे अशा पद्धतीने हिला एकदाच पाण्यातून धुवून घ्यायचं, फार काही करायची गरज नाही आहे. आणि आता धुतल्यानंतर लगेच ह्याला या पाण्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला. गॅस मीडियम ठेवायचा आहे, फुल नाही करायचं आहे. आता ह्याच्याचमध्ये ना आपल्याला घालायचं आहे आपला बटाटा जो आपण किसून घेतला होता तो घालायचा आहे. तर बटाट्याचा कीस घालायचा आहे आणि बटाट्याचा कीस घालून झाला त्याच्यानंतर घालायचा आहे आपल्याला साबुदाणा. आता याच्यामध्ये पाण्याचं मेजरमेंट आपल्याला एकदम परफेक्ट लागणार आहे, कारण आपल्याला भगर जी आहे ती अशी खूप गचगच शिजवायची नाही आहे, थोडी मोकळी ठेवायची आहे जेणेकरून आपले पापड छान होतील. जर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं ना तर आपल्याला चकल्या जमणार नाही आणि त्या चांगल्या होणार नाही, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा. तर आता इथे साबुदाणा पण घातलेला आहे मी. साबुदाणा एक 15 ते 20 मिनटं भिजत घातला होता. ह्याला मिक्स करून घेतलं आणि मग झाकण ठेवून आटवून घेतलं, म्हणजे की शिजवून घेतलं. आता हे बघा आपलं हे एकदा फक्त ना वरळी आपली किती शिजली आहे ते बघून घ्यायचं. आता याच्यात मी अर्धा कप पाणी अजून घालणार आहे, कारण आपली भगर शिजली नाही आहे. मेन आपल्याला भगर शिजवून घ्यायची आणि हे सगळं ना आपल्याला मंद आचेवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून खालून लागणार नाही आणि आपली भगर पण छान शिजेल आहे, कच्ची नको राहायला. आता ह्याला परतवून घ्यायचं एकदा आणि परत ह्याला वाफेवर ठेवून द्यायचं आहे. आणि आता आपल्याला भगर शिजली की नाही बघायचं आहे आणि शिजल्यानंतर गॅस करायचा आहे बंद. तर आता हे आपण परत एकदा झाकण ठेवून, अजून भगर शिजली नाही आहे आपली, चेक केली होती, झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि किंचित थोडंसं पाणी मी अजून घातलं आहे, म्हणजे की एकदम 1/4 कप पाणी घातलेलं आहे, 1/4च्याही थोडं कमी. आणि ते घातल्यानंतर आता आपली भगर छान शिजली आहे तर गॅस करायचा आहे आपल्याला बंद. हे बघा आपल्याला ही अशी मोकळी हवी आहे. थंड झाल्यानंतर ही अजून थोडी मोकळी होते. पाण्याचा अंदाज भगरीप्रमाणे घ्यायचा आहे. भगर शिजायला किती पाणी लागतं अंदाजे इथे 2 कप पाणी मी घेतलं, थोडंसं वरती घेतलं होतं. आता भगर थंडी झाल्यानंतर चकलीचा आकार दाखवला मी कोणता घेतला होता, साचा. हे बघा आपल्याला ही अशी मोकळी करून घ्यायची आहे पूर्ण. ही अशीच मोकळी झाली पाहिजे. तर 2 कप पाणी, 1 कप भगरीला 2 कप पाणी किंवा थोडंसं वर जास्त पाणी लागू शकतं, त्या अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे. आता हलका पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडासा गोळा घेऊन आपण ह्याचं, हे हलकं गरम होतं ॲक्च्युली, त्यामुळे थोडंसं हाताला भाजलं गेलं. आता ह्याला असं करून ह्याला आपण साच्यामध्ये घालायचं आहे. या पद्धतीने ना आपण ह्याला साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. खूप पाणी लावायचं नाही, हाताला अगदी ओलसरपणा हवा, कारण ते चिकटतं, म्हणून हलकं हात ओला करून घ्यायचं आहे फक्त. खूप ओला नाही करायचं आहे, अगदी थोडंसं हलका ओला. आता हे झाकण लावायचं आहे. इथे बघा मी परडी घेतलेली आहे, त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्याच्यावर आपण आता ह्या चकल्या घालणार. आता या घालताना स्टार्टिंगला तुटू शकतात, काही परफेक्ट होतील, काही थोड्याशा तुटतील. तर त्याच्यासाठी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण ह्या एकदमच परफेक्ट होतील असंही नाही, कधी होतात कधी नाही होत. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं टाकून घेऊया. थोड्याशा तुटल्या ना तर तुटू द्यायच्या, काही हरकत नाही त्याला, तुटलं तर थोड्याशा तशा हाताने आपण त्याला जॉईन करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या चकल्या घालून घेणार आहोत. हे बघा आता ही एकदम परफेक्ट झाली.
स्टार्टिंगला थोडंसं गरम असल्यामुळे त्या तुटल्या. आता बघा सेकंड टाईमच्या थोडंसं हे अजून थंड झाल्यानंतर हे अजून चांगल्या पद्धतीने पडायला लागले. हे बघा एकदम परफेक्ट पडतात. सारण जे आहे ते अगदी थंडगार करून घ्यायचं आणि मग याचे पापड करायचे. गरम गरममध्ये पापड नाही करायचे आहे, तर थंड होऊ द्यायचं पूर्ण आणि मग करायचं. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या चकल्या घालून झालेल्या आहे. आता याला कडकडीत उन्हामध्ये छानपैकी सुकवून घ्यायचं आहे. 1 दिवसात सुकतात या, पण तरी याला दुसरं ऊन जरासं दाखवून द्यायचं, कारण आपण हे वर्षभर स्टोअर करणार आहोत आणि आपल्याला हे कुरकुरीत हवे आहे. तर हे बघा या पद्धतीने आपले हे छान सुकून झालेले आहे. किती छान झालेत बघा. आता ह्याला ना तळताना एक प्रिकॉशन अशी घ्यायची आहे की जेव्हा तेल पूर्ण छान असं कडकडीत गरम असेल ना, तेव्हाच या चकल्या याच्यात घालायचे, अदरवाईज घालायचे नाही आहे. जेव्हा तेल असं छान खूप गरम होईल तेव्हा ह्या घालायचे आणि घातल्या बघा ह्या छान अशा कशा फुलून वरती येतात. तर बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या मस्त अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहे. तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की या उन्हाळ्यात ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. थँक्यू.